शिष्यवृत्ती योजना होत्या किंवा समाज कल्याण खात्याचा निधी होता तो गायब झालेला आहे। लोकांना 2-2, 3-3 महिने पगार मिळालेले नाहीत, म्हणजे पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये, खणखणाट आहे हे आता लक्षात आलेलं आहे। हे जेव्हा राज्यावर आले तेव्हा महाराष्ट्रावर 5 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं, हे राज्यावरनं आता जाणार आहेत तोपर्यंत त्यांनी 10 लाख कोटी रुपयाचं खर्च करून ठेवलेला आहे। आणि माझ्या मित्रांना सांगून ठेवतो की आपल्या पुढे दिवस अवघड आहेत। 70,000 कोटी रुपये दरवर्षी नुसते व्याजापोटी द्यावे लागणार आहेत। या नालायक सरकारचं हे काम आहे आणि म्हणून अशा सरकारला लवकरात लवकर घरी पाठवलं पाहिजे, त्याशिवाय जनतेचं कल्याण होणार नाही। लाल बावटा जो आहे, लाल बावटा हा कष्टकरी जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहे। आपल्याला कल्पना असेल की आदिवासींना जंगल जमीन देण्याचा हक्क या लाल बावट्याच्या संघर्षामुळे 2006 साली मिळालेला आहे आणि तो अंमलात यावा म्हणून आमचे कार्यकर्ते दिवस रात्र प्रयत्न करत आहेत। मदन परदेशींबरोबर या भागामध्ये या प्रश्नासाठी अनेक वेळा कॉम्रेड हिरालाल परदेशींसकट आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि ही मागणी केलेली आहे की इथल्या आदिवासींना जंगल जमिनीचा 7/12 मिळालाच पाहिजे। याच्यासाठी परवा पण आम्ही एक सभा घेतलेली होती। असे अनेक प्रश्न आहेत या भागामध्ये की ज्याच्याबद्दल या भागातल्या प्रतिनिधींनी बोललं पाहिजे। तुम्ही ज्या प्रतिनिधीला आता निवडून देणार आहात, महाविकास आघाडीचा भारतीय कम्युनिस्टचा अधिकृत उमेदवार जो आहे, त्याला निवडून देण्यासाठी आपल्याला हे प्रश्न लक्षात ठेवावे लागणार आहे। इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या शेतीचा असेल, इथल्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल, इथल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न जर विधानसभेमध्ये तावून सुलाखून मांडायचे असतील आणि सरकारला त्या प्रश्नावरती काम करण्यासाठी भाग पाडायचा असेल तर 2 गोष्टी केल्या पाहिजेत। एक तर पवारांना निवडून आणलं पाहिजे आणि महायुतीला घरी पोहोचवलं पाहिजे, तरच हे काम होऊ शकेल, नाही तर होऊ शकणार नाही याची खात्री आपण बाळगली पाहिजे। मित्रांनो, दिवस फार कठीण आलेले आहेत। या जगामध्ये फक्त 2च राष्ट्र अशी आहेत, चीन आणि अमेरिका, की जे आपल्या बजेटमध्ये 12% 13% तूट दाखवून प्रचंड पैसा छापतायत आणि आपल्या जनतेला पैसा पुरवत आहेत। आमच्या देशाने कायदा करून टाकलेला आहे की 5% जास्त तूट दाखवायची नाही आणि त्यामुळे आमच्या देशामध्ये पैसा निर्मितीचं कामच बंद पडलेलं आहे। हे कोणामुळे झालेलं आहे? हे मोदी आणि मोदीचे ते जो अडाणी अंबानी सारखे दोस्त आहेत त्यांच्यामुळे झालेले आहे। हे श्रीमंतांचं सरकार आहे। एक साधं उदाहरण देतो, सध्या हे बँड वाजवत आहे की आम्ही 1 कोटी लोकांना एक वर्षासाठी अप्रेंटिस म्हणून रोजगार देणार आहोत। 5,000 रुपये हे केंद्र सरकारचे देणार आहेत। कोणाला देणार आहेत? 500 कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 1 वर्षासाठी काम करणाऱ्या पोरांना देणार आहेत। म्हणजे त्यांना स्वस्तात मजूर पुरवण्याचं काम हे सरकार करणार आहे। तुम्ही आम्ही 5,000 रुपये घेऊन काम करायचं आणि ह्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही, भविष्य निर्वाह निधी नाही, पेन्शन नाही, ESI नाही, काही मिळणार नाही, बोनस मिळणार नाही, काही मिळणार नाही, फक्त ट्रेनिंग म्हणून काम करायचं। स्वस्तामध्ये आपल्या मित्रांना मजूर पुरवण्यासाठी सरकारी पैसा वापरायचा, अशी ही कूटनीती आहे आणि म्हणून ही कूटनीती घडून आपल्या श्रीमंत मित्रांना श्रीमंत करण्याचं राजकारण करणाऱ्या या महायुती सरकारला, या भाजपी सरकारला घरी पाठवणं हे तुमचं आमचं काम आहे। त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे। आपल्याला संधी मिळालेली आहे। महाविकास आघाडीने गेल्या 15 वर्षापासून आपल्या या मतदारसंघामध्ये जी दादागिरी आहे, जी चमचेगिरी आहे, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी एक सक्षम उमेदवार आणि त्या लढण्यासाठी जनतेशी कटिबद्ध असलेला पक्ष आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे आभार मानतानाच मी सांगणार आहे की महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकजूट करून ही लढाई जिंकली पाहिजे आणि पवार यांना विजयी करून, सुधा पवार यांना विजयी करून महायुतीला घरी पाठवलं पाहिजे। हा निश्चय करून आपण आज हा फॉर्म भरणार आहोत। या फॉर्म भरताना आपण सगळ्यांनी यायचं आहे। अजून जाताना जसे लोक आपल्याला दिसतील त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपण घरी जाऊन हा निश्चय करायचा आहे की उद्यापासून 18 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत मी फक्त एकच काम करेन, काय? विळा कणसाला कसं निवडून आणेन आणि महायुतीला कसं घरी पाठवेन, ह्याचाच विचार मी करणार आहे। हे ठरवून आपण जर केलात तर हे परिवर्तन शक्य आहे। परिवर्तन करणं हे जनतेच्या हातात असतं आणि जनता म्हणजे तुम्ही आहात। म्हणून जनता जनार्दनाला उद्धव ठाकरे साहेब आणि बाकी सगळे नेते सातत्याने नमस्कार करतात, कारण जनता जनार्दन बरोबर असल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही आणि परिवर्तन करायचं ते जनतेसाठी करायचं हे पण आम्हाला माहिती आहे की कोणी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना नेता करण्यासाठी परिवर्तन करायचं नाही आहे, तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन करायचं आहे। ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जी पदयात्रा काढली
त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा काय दिली? नफरत छोडो, द्वेष सोडा, प्रेम करा. खरं म्हणजे आपल्या सगळ्या साधू संतांनी आपल्याला हेच सांगितलंय की एकमेका माणसाने माणसावर प्रेम करावं. पण इथे माणसाचा शत्रुत्व करणाऱ्या लोकांवरती जोर धरला जातोय. म्हणून हे शत्रुत्व नष्ट करा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो सगळ्या जनमानसातल्या तळागाळातल्या लोकांना एकत्र करतो त्याच्या मागे उभे राहा आणि विडाओंबी ही निशाणी लक्षात ठेवून त्याच्यावरच 20 तारखेला मतदान करा. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय भीम, लाल सलाम.